नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. काजलला बघून कला विचारते की काय ग, तू इथे कशी काय आली? आईने पाठवलं ना तुला इथे? तेव्हा काजल म्हणते की अगं तायडे, ते सगळं जाऊ दे, मला पहिल्यांदा हे सांग की तू कशी आहेस? नाही म्हणजे दाजी खूप चिडलेत का तुझ्यावर? तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून तर तसं काही वाटलं नाही. म्हणजे मी ऐकलं ना की आतापर्यंत ते तुझं सगळं काही व्यवस्थित ऐकत होते. तेव्हा कला म्हणते की हो गुंड्या, ऐक, एक गोष्ट लक्षात घे की आईला नीट समजावून सांग आणि काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित आहे. मी त्याला व्यवस्थित समजावलंय, त्याला मी समजावलंय ना, मग त्याला व्यवस्थित समजलंय. म्हणजे त्याला समजायला थोडासा वेळ लागतो, परंतु ठीक आहे. मुळात म्हणजे हे सगळं कोण करतंय आता ते कळलंय मला, त्यामुळे त्याला आता कसं समजवायचं ही गोष्ट मला चांगलीच ठाऊक आहे. काजल विचारते की म्हणजे या सगळ्या मागं कोण आहे, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? त्यावेळी कला म्हणते की जाऊ दे, तू या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नको, तू तुझी काळजी घे आणि आईची काळजी घे. काजल म्हणते की बरं ठीक आहे, तू पण तुझी काळजी घे, मी येते. काजल आता तिथून निघून जात असते, परंतु पुन्हा ती थांबते आणि कलाला ती म्हणते की एक सांगू तायडे, या घरामध्ये तू एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या धीराने कशी सांभाळतेस ना, मला खरंच नाही माहिती. म्हणजे मी तर एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकले नसते. काजलला एकंदरीत असं म्हणायचं असतं की सोहमची बायको म्हणून जर मी ह्या घरामध्ये आले असते तर या घरामध्ये मात्र मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकले नसते, एवढे धीराने राहू शकले नसते जेवढी धीराने तू इथे राहती असते. तर कला विचारते की तू करू शकली नसती म्हणजे काय? काजल म्हणते की नाही ग तायडे, म्हणजे मी फक्त कम्पेअर करत होते की समजा जर आज मी तुझ्या जागेवर असते तर मी काय केलं असतं. आणि जाऊ दे आता, तू जास्त मनावर घेऊ नकोस. मला फक्त एवढं म्हणायचं होतं की तू जे काही करतेस ते फार धीराने करतेस. मग काजल कलाला म्हणते की बरं तायडे, चल आता मी निघते, कारण तुला आई माहितीये ना कशी येते. हे बघ, जर मी लवकर गेले नाही ना तर परत टेन्शन घेत बसेल, आणि तुला आईचं टेन्शन चांगलंच माहितीये, किती टेन्शन घेते, त्यामुळे मी निघते हा. तर कला म्हणते की हो तू जा आणि आईची काळजी घे. नंतर काजल तिथून निघून जाते. तर इकडे राहुल नैना आणि रोहिणी सोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की वा 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 मम्मा, काय आज काय झालंय काय? अगं आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतोय. म्हणजे मी जेव्हा गेम खेळत असतो ना तेव्हा सुद्धा मला एवढी एक्साइटमेंट नसते. म्हणजे कोण जिंकेल कोण हरेल असं सारखं मनामध्ये असतं, परंतु आज मात्र वेगळंच काहीतरी होतं. आणि तो अद्वैत तर असा पॉपकॉर्न सारखा नुसता फुटफुटत होता. त्यावेळी नैना म्हणते की बघ ना, आपल्याला इकडची गाडी इकडं सुद्धा करावी लागली नाही, सगळं काही अगदी आपोआपच झालंय. रोहिणी म्हणते की हो, परंतु आपल्याला आता असं शांत बसून अजिबात चालणार नाहीये. आता आपल्याला काहीतरी धमाकेदार प्लॅन अजून करायला हवे. त्यावेळी नैना विचारते की मॉम-इन-लॉ, मला सांगा काय करायचंय ते मी करते. तर रोहिणी म्हणते की हे बघ नैना, आपल्या घरामध्ये शुभशकून अपशकून यावरनं खूप वाद होत असतात किंवा यावरनं खूप मोठे ड्रामे होतात. आता सध्या आपण याच गोष्टीचा या घरामध्ये वापर करून घ्यायचा आहे. कला ही अद्वैतसाठी कशा प्रकारे नको आहे किंवा कला अद्वैतला अजिबात मॅच करत नाही आणि अद्वैतला ती सूटही होत नाही. सोबतच अद्वैतच्या आयुष्यात ती कशा प्रकारे अडथळा निर्माण करू शकते, या सगळ्या गोष्टी आपल्याला घरातल्यांना पटवून द्यायच्या. मग नैना विचारते की नेमकं काय करायचंय आपण? त्यावेळी रोहिणी म्हणते की थांब, माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. तर इकडे आबा हे त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि विचार करत असतात. कला आणि अद्वैतचे जे काही भांडणं झालेले असतात म्हणजे सरोजवरनं, ते सगळं काही त्यांना आठवत असतं आणि त्यामुळे ते विचार करत असतात की ह्या दोघांचं पुढे काय होईल, यांच्या संसाराचं पुढे काय होईल आणि काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी. देवी आई, अगं हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. आतापर्यंत खूप सोसलंय, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या शापामुळेच होतोय. आतापर्यंत खूप सोसलंय ह्या मुलांनी, परंतु आता त्यांना पुढे सोसायला लागू नये म्हणून मला काहीतरी करावं लागेल आणि मला आजच निघावं लागेल. त्यावेळी रजनी तिथे येते आणि म्हणते की अहो आबा, तुम्ही कुठे निघालात? तेव्हा आबा म्हणतात की मी पळसंब्याला चाललोय रजनी, ड्रायव्हरला गाडी काढायला लाव. रजनी म्हणते की अहो आबा, पण काय झालंय मला सांगाल का एकदा? तेव्हा आबा म्हणतात की नाही रजनी, मला लवकरात लवकर पळसंब्याला जायलाच हवं, कारण माझं मन आता खूप घाबरतंय आणि मला असे संकेत मिळत आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे. रजनी म्हणते की आबा बरं ठीक आहे, तुम्हाला पळसंब्याला जायचंय ना, तुम्ही एकटे जाऊ नका बरं, मी सोहमला तुमच्यासोबत पाठवते. त्यावर आबा म्हणतात की नाही नको. तर रजनी म्हणते की मग अद्वैतला किंवा राहुलला घेऊन जा ना सोबत. तर आबा म्हणतात की नाही रजनी, मी तिकडे चाललोय ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, नाहीतर कोणीच मला इथून जाऊ देणार नाही. रजनी म्हणते की आबा अहो, मी तुम्हाला असं नाही एकटं जाऊ देणार, मला फार भीती वाटते. तेव्हा आबा म्हणतात की रजनी, मी तुला सांगितलं ना की मी एकटाच तिकडे चाललोय म्हणून, माझ्यासोबत कोणी येणार नाहीये आणि हे माझं ठरलंय. परत 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 त्याच गोष्टी बोलू नकोस.
आणि मी तुला सासरा या नात्याने सांगतोय, त्यामुळे मला जाऊ देत. असं म्हटल्यावर रजनी म्हणते की ठीक आहे आबा, बरं मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून देते. आबा म्हणतात की ठीक आहे. मग रजनी आता बाहेर येते. रजनी पण विचारातच असते. ती विचार करत असते की आबा असे अचानक का चालले असतील पळसंब्याला आणि काय कारण असेल ते कोणालाही घेऊन जात नाहीये. तर त्याच वेळी सोहम तिथे येतो आणि म्हणतो की आई प्लीज मला कॉफी बनवून दे ना. तर रजनी म्हणते की ठीक आहे, तू बस तिथे, मी तुला आणते कॉफी. रजनी सोहमकडे बघत असते आणि विचार करत असते की याचा संसार देखील थोड्या दिवसामध्ये सुरू होणार आहे. मग याच्याही आयुष्यात हेच सगळं लिहिलेलं असेल का? रजनी आता सोहम जवळ येते आणि सोहमला म्हणते की सोहम एक गोष्ट सांगू तुला. सोहम म्हणतो की हो आई बोल ना, काय म्हणतेस? रजनी म्हणते की हे बघ सोहम, कुठलंही नातं सुरू करण्याच्या आधी 2 गोष्टी लक्षात घे. कुठलंही नातं सुरू करताना विचारपूर्वक निर्णय घे आणि कुठलंही नातं निभवताना तू ते नातं कायमस्वरूपी टिकवणार आहे का, निभवणार आहे का, याचा विचार पहिल्यांदा कर. हे बघ, तुला जर वाटत असेल की तू नातं कायमस्वरूपी नाही ते टिकवू शकत किंवा ते निभवू नाही शकत, असं जर असेल तर आत्ताच या नात्यातून बाहेर पड. सोहम म्हणतो की हो आई, मी जे नातं मला निभवायचं आहे तेच निभवणार आहे. रजनी म्हणते की हे बघ सोहम, तू या सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. कोण काय म्हणतंय हे सोडून दे, तुला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे बघ सोहम, तू कोणाला तरी आता हो सांगितलंय आणि नंतर नाही सांगणारे या गोष्टीचं अजिबात वाईट वाटू देऊ नकोस, कारण हे फक्त तुझ्या एकट्याचं आयुष्य नाहीये तर तुम्हा दोघांचं आयुष्य आहे. सोहम आता आईच्या बोलण्याचा विचार करू लागतो, कारण रजनी जे काही बोललेली असते त्याच्या सध्याच्या परिस्थितीला ते समजून घेणं खूप गरजेचं असतं. सोहम या सगळ्याचा विचार करत असताना रजनी देखील विचार करत असते की नाही, या सगळ्या गोष्टी आता या मितीला मला सोहमला सांगणं गरजेच्याच होत्या, कारण आबांच्या मला सांगण्यावरून, आबांच्या टेन्शनवरून मला एक गोष्ट कळते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. सोहमच्या आयुष्यात उद्या संसाराचा काही प्रॉब्लेम नसावा. कला आणि अद्वैतमध्ये जे काही सध्या भांडणं सुरू आहेत तसे याच्याही आयुष्यात नसावेत, त्यामुळे रजनी त्या गोष्टीच्या टेन्शनमध्येच असते. त्याच वेळी तिथे काजल येते. काजल आता बाहेर चाललेली असते आणि सोहमला बघून तर पहिल्यांदा ती बाहेर निघालेली असते, पण त्याच वेळी रजनी तिला थांबवते. रजनी म्हणते की अगं कुठे चाललीस, थांब जरा. तर काजल आता म्हणते की काय झालं? सोहमला ती सांगते की सोहम बघ, मी तुला आता म्हणत होते ना की कोणीतरी जवळचा माणूस पाहिजे बोलायला, बघ भेटलं की नाही तुला जवळचा माणूस. आणि काय ग, तुम्ही आता एकमेकांशी बोलत नाही का? पहिले तर किती गप्पा मारत बसायच्या, किती तुमचे जोक आणि किती काय काय असायचं, आता तुमचं तसं काही नाही का? मग आता असे गप्प गप्प का बरं? तर काजल म्हणते की नाही असं काहीच नाहीये. रजनी म्हणते की हो ना, मग काही प्रॉब्लेम नाही. हे बघ सोहम, तुझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो आणि तू देखील त्याला व्यवस्थित सांभाळून घेशील. काजल, तू जरा सोहम सोबत बोलतेस का? अनामिका आणि त्याच्या नात्याबद्दल त्याच्या मनात काय चाललंय ना, हे जरा समजून घेशील का? काजल म्हणते की मी. तेव्हा रजनी म्हणते की हो. तर रजनी म्हणते की सोहम आणि काजल, तुम्ही एक काम करा, तुम्ही सोहमच्या रूममध्ये जा आणि मस्तपैकी गप्पा मारत बसा. सोहम म्हणतो की आई नको अगं. त्यावेळी रजनी म्हणते की सोहम, मी सांगितलं ना तुला जा म्हणून, तर जा. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये असतात. कला अद्वैतकडे बघत असते. त्यावेळी अद्वैत जरा टेन्शनमध्ये असतो आणि सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करत असतो. त्याला मागचा सगळा घटनाक्रम आठवत असतो की कशा प्रकारे मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी ज्यावेळी कला म्हटली होती की मला ही पूजा नाही करायची आहे, कारण नवरा बायकोसारखं आमच्यामध्ये कुठलंही नातं नाहीये आणि प्रत्येक वेळी जेव्हा बायको म्हणून मिरवायचंय तेव्हा मिरवायचं आणि ज्यावेळी नाही मिरवायचंय तेव्हा सोडून द्यायचं. असा जर नवरा असेल तर मी का म्हणून ही मंगळागौरीची पूजा करू, असं त्यावेळी कलाचं म्हणणं असतं. आणि कलाचं हे म्हणणं ऐकून त्यावेळी आबांना मात्र त्रास झाला होता आणि आबा खाली पडले होते. ज्यावेळी अद्वैतने कलाला बाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली होती, घराच्या बाहेर, ज्यावेळी कलाचे पावलं घराबाहेर गेले त्याच वेळी चांदेकरांच्या शॉपला आग लागली. त्यावेळी आबांनी एक गोष्ट सांगितली देखील होती की या गोष्टीचं फक्त आणि फक्त एक कारण आहे की घरातली लक्ष्मी ही घराबाहेर आहे. अद्वैत या सगळ्या गोष्टीमुळे खूप परेशान असतो, परंतु देवाचे संकेतही त्याला कळत नसतात, कारण ज्याप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी तो महाहार कला आणि अद्वैतच्या गळ्यात पडला होता, त्यावरून तर हाच संकेत मिळत होता की हे दोघं जण किती योग्य जोडीदार आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता असं मात्र काहीच नाहीये. कला आणि माझ्यामध्ये खूप सारे वाद आहेत, आमच्या दोघांमध्ये मनमिटाव आहेत, चढाओढ आहे आणि तरी सुद्धा आम्ही एक बेस्ट कपल कसं काय असू शकतो? आणि त्यानंतर होळीच्या दिवशी भरलेला मळवट, म्हणजे आबा तर म्हणत होते की देवी आईने स्वतःच कलाचा मळवट भरून घेतलाय. म्हणजे मी कलाला सांगितलं होतं की मळवट भरू नकोस आणि ती सुद्धा मळवटापासून लांबच होती, तीही भरणार नव्हती.
तरी सुद्धा या गोष्टी कशा काय घडल्या, तरी सुद्धा कलाला मळवट तो लागलाच, आणि तेही माझी बायको म्हणून. हे सगळे नक्की काय संकेत आहे? देवाला मला नक्की काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे? अद्वैत या सगळ्या गोष्टीमुळे फारच परेशान असतो. त्याच गोष्टींचा तो विचार करत असतो. त्यावेळी कला अद्वैतला विचारते की काय रे, काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही. कला म्हणते की काही नाही, काय काही नाही? तुझ्या तोंडावरनं दिसतंय की तू खूप मोठ्या टेन्शन मध्ये काहीतरी. खरं सांग, तुला काहीतरी होतंय का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मला काही होत नाहीये. मग कला आता अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, हे बघ, आपल्यातले हे वाद आहेत ना, ते थोडा वेळ बाजूला ठेव, आणि तुला जर खरंच काही होत असेल ना तर प्लीज मला सांग. म्हणजे कसं की मला डॉक्टरांना फोन करायला. त्यावेळी अद्वैत म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना मला काही होत नाहीये म्हणून. तर इकडे संगीता सारखी चिंचिन करत असते. तिला असं वाटत असतं की जे काही घडलंय ते फक्त तिच्यामुळे घडलंय. कलाच्या आयुष्यात एवढं मोठं जे वादळ आलंय ते वादळ माझ्यामुळेच आलंय, आणि तिच्या आयुष्यात आता खूप मोठं वादळ आलंय. एकंदरीत तसं घडलेलं तर काही नसतं, परंतु संगीताला काही माहीत नसतं. त्यामुळे संगीताला आता कलाची खूपच काळजी वाटत असते. कलाचं जे आयुष्य बेरंग झालंय त्या तिच्या आयुष्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. माझा हट्टीपणा सगळ्यामध्ये नडलाय आणि माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्याय. त्यामुळे संगीताला खूप वाईट वाटत असतं आणि ती एकदम वेड्यासारखी करत असते. सारखी बडबडत असते की माझ्यामुळेच सगळं झालंय, माझ्यामुळेच सगळं झालंय. दिनकरला मात्र संगीताची ही अवस्था दिसत असते. त्यामुळे संगीताला ते म्हणत असतात की संगे, अगं जे काही झालं असेल ते झालं असेल, परंतु तू जी आता जी परिस्थिती करून घेतीये ना स्वतःची, ती तशी करून घेऊ नकोस. हे बघ, जे झालं असेल ते सोडून दे आता ह्या सगळ्या गोष्टी. आता तू तुझा विचार कर थोडासा. अगं, जेव्हापासून ही गोष्ट घडलीये तेव्हापासून तुझं मन थाऱ्यावर नाहीये हे मी बघतोय, आणि मला माहितीये की या क्षणी तुला किती टेन्शन आलं असेल. परंतु संगे, अगं आपल्याला आता यावेळी आपलं मन हे शांत ठेवायला हवं की नको? थांब जरा, मी आलोच, असं म्हणून आता दिनकरराव आतमध्ये निघून जातात. तर संगीताचं मन काही ताऱ्यावर नसतं. सगळ्या सिच्युएशनला ती स्वतःला जबाबदार ठरवत असते. तिच्यामुळेच हे सगळं काही घडलंय असं तिला वाटत असतं. आणि सगळा घटनाक्रम आठवत असतो तो लग्नापासून. रोहिणीचं बोलणं तिला आठवतं की आता नैना लग्नातून पळून गेलीये, त्यामुळे तुम्ही आता कलाला नैनाच्या जागी उभं करा. त्यावेळी माझी कला म्हणत सुद्धा होती की हे असं कसं काय शक्य आहे? मी नैनाताईच्या जागी उभं राहू शकत नाही. परंतु मी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या. मी कलाला सांगितलं की तुला हे मान्य करावंच लागेल. मी कलाच्या पाया पडले की तिने हे लग्न करावं म्हणून. सगळं काही माझ्यामुळेच झालंय, सगळं काही मीच केलंय. त्या दिवशी जर मी कलेसोबत उभी राहिली असते, कलेसोबत ठामपणे उभी राहिली असते, तर आज कलेच्या आयुष्याचं हे वाटोळं झालं नसतं. जे काही झालंय ते माझ्यामुळेच झालंय, जे काही होतंय ते माझ्यामुळेच होतंय असं आता संगीताला वाटू लागतं. आणि संगीता प्रचंड घाबरलेली असते. तिचे हात थरथरत असतात आणि तिला काहीच सुचत नसतं. ती फक्त एकच बोलत असते की जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय, जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. त्याच वेळी तिथे दिनकर येतात आणि ते संगीताला म्हणतात की संगे, 1 मिनिट तू एवढं पाणी पी बरं, कारण तुझी अवस्था मला आता बघवतच नाहीये. संगीता फक्त म्हणत असते की नाही, जे काही झालंय ते माझ्यामुळेच झालंय. मीच कलेला या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडल्या, मीच कलेला ते लग्न करायला भाग पाडलंय. जे झालंय ते माझ्यामुळेच झालंय. नाहीतर आज माझी कला ही आनंदात असती. मी तर अक्षरशः वाटोळं केलंय तिचं. हे सगळं जे झालंय ते माझ्यामुळेच झालंय असं म्हणून संगीता आता वेड्यासारखी वागायला लागलेली असते. इकडे तिकडे पळत असते आणि त्याच वेळी तिचं लक्ष विहिरीकडे जातं. विहिरीकडे जेव्हा तिचं लक्ष जातं तर लगेचच ती विहिरीकडे धाव घेते आणि म्हणते की मला आता जगायचंच नाही, मला आता जगायचंच नाही. दिनकर मात्र तिच्या मागे पळत असतात की संगी, अगं काय करतेस तू, असं करू नकोस. परंतु संगीता आता खूप टेन्शन मध्ये असते. संगीता आता विहिरीत जीव द्यायला निघालेली असते. त्या दिशेने धाव घेत असते. बाबा तिच्या मागनं पळत असतात, तिला थांबवत असतात. संगीता ऐकतच नसते. शेवटी आता बाबा तिला जोराचं मागे ओढतात. मग संगीता मोठमोठ्याने रडू लागते. संगीता आता तिथे एका कड्यावर बसते. तिला कळतं की आपण काय करत होतो, आपण आत्महत्या करायला निघालो होतो. आणि मग ती मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणत असते की काय केलंय हे मी माझ्याच मुलीच्या संसाराचा घोट घेतलाय. मी माझ्याच मुलीच्या संसारात अडथळे निर्माण केले. जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. त्यावेळी जर मला अक्कल असती, त्यावेळी जर मी खरंच शहाणी असते, तर मी मात्र माझ्या मुलीचं असं वाटोळं कधीच केलं नसतं. परंतु आता जे काही होतंय ते सगळं माझ्यामुळे होतंय. त्यावेळी कलेने फक्त आणि फक्त माझ्यासाठी एवढं सगळं केलं. माझ्यासाठी तिने एवढी मोठी स्टेप घेतली. फक्त आणि फक्त माझ्यासाठी म्हणून ती अद्वैतरावांसोबत लग्न करायला तयार झाली होती. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे असं संगीताला वाटत असतं.
मी तिला माझ्या जीवाची धमकी दिली आणि म्हणूनच कली या लग्नाला उभी राहिली, परंतु मी मात्र तिच्या जीवाची आहुती घेतली. आतापर्यंत ती त्या घरामध्ये राहतीये, परंतु आतापर्यंत तिला त्या घरामध्ये कोणीही मान दिला नाही, कोणीही प्रेम दिलं नाही आणि मला काही दुसरे कामं नव्हते. एवढं सगळं करून सुद्धा आज मी तिला फोन केला आणि त्यामुळे जावई बापूंना एवढा मोठा गैरसमज झाला. मला काही कळतच नाही की हे सगळं काय होतंय ते. मी एवढी कशी काय मूर्ख असू शकते. संगीतात जो काही प्रकार झालाय त्याला स्वतःलाच जबाबदार ठरवत असते. माझ्यामुळे त्यांच्या संसारामध्ये ठिणगी पडली. आता त्याचा कधीही भडका उडणार आणि एकदा की भडका पेटला तर मात्र त्या सगळ्या गोष्टी आवरणं मुश्किल होणार. आता त्यांच्या संसाराचं नक्की काय होणार हे मला नाही माहिती. मी अजिबात काहीच लायकीची नाही उरले. मला खूप राग येतो स्वतःचा, असं म्हणत संगीता आता स्वतःच तोंड झोडायला सुरुवात करते. संगीता मोठमोठ्याने रडत असते. त्यावेळी दिनकर संगीताला सांगत असतात की अगं संगे, तू रडल्याने किंवा तू जीव दिल्याने सगळ्या काही गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत का? अगं उलट तू या गोष्टीचा विचार केला का की तू जर स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कलेला त्याचा किती त्रास होईल ते? तू एवढं सगळं टेन्शन नको घेऊ या गोष्टींचं. आणि काजल गेलीये ना कलाकडं, आपली काजू तिकडे गेलीये, ती काही ना काहीतरी निरोप घेऊन येईल. निदान तेवढ्यापर्यंत तरी धीर धर, शांत हो जरा. अगं आई, अंबाबाईवर तरी विश्वास ठेव. तेव्हा संगीता म्हणत असते की नाही हो, मला जगायचंच नाहीये, मला मरू द्या. त्यावेळी आता दिनकर संगीताला समजावून सांगत असतात की संगे अगं असं नको ग वागू. अगं प्रत्येक वेळी तू एवढी ठाम राहतेस तर आता काय झालं तुला? एवढी का डगमगतीयस तू? मग दिनकर आता संगीताला रूम मध्ये घेऊन जातात. तर इकडे सोहम रूम मध्ये असतो, काजल रूम मध्ये आलेली असते. रूम मध्ये ती इकडे तिकडे बघत असते. त्यावेळी तिला पेंटिंग्स दिसतात आणि त्यामध्ये तिचं सुद्धा एक पेंटिंग असतं. मग काजल आल्यानंतर सोहम तिला विचारतो की तू का आलीयस इथे? तेव्हा काजल म्हणते की का आलीयस म्हणजे हे तू मला विचारतोयस का? मला बोलायचंय सोहम तुझ्याशी. तेव्हा सोहम म्हणतो की मग तू कॉलही करू शकत होती. काजल म्हणते की वा, मी कॉल करू शकत होते. अरे पण मी कॉल केला तर तू कॉल उचलायला तर पाहिजे ना. एवढे तुला कॉल केले परंतु तू माझा एकही कॉल घेतला नाहीस. आणि हे बघ सोहम, आता मला तुला भेटायला चान्स मिळाला, तुझ्याशी बोलायला चान्स मिळाला म्हणून मी आलीये. हे बघ, मला तुझ्याशी बोलायचंय सोहम. तेव्हा सोहम म्हणतो की ऐक ना गुंड्या. नंतर म्हणतो की ऐक काजल, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. काजल म्हणते की ठीक आहे, तुला नाही बोलायचंय का? नको बोलूस मग. ठीक आहे, मग ऐक फक्त. मग काजल सोहमला विचारते की सोहम, मला सांग की ही अनामिका कोण आहे? सोहम म्हणतो की तुला काय करायचंय, कोणीही असेल ती. तेव्हा काजल म्हणते की नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला सांग ना कोण आहे ही. सोहम विचारतो की एक मिनिट, मी या सगळ्या गोष्टी तुला का सांगू आणि तू कोण आहेस तुला हे सगळं सांगायला? तेव्हा काजल म्हणते की एक मिनिट सोहम, काल तू तिला प्रपोज केलंयस. सोहम, मला एक गोष्ट सांग ना, तू खरंच तिच्यावर प्रेम करतोस का? कारण मला तर नाही वाटत असं. सोहम म्हणतो की का, तुला असं का नाही वाटत? तुला काय वाटलं, जगात काय मी फक्त तुझ्यावरच प्रेम करू शकतो का? हा तुझा निव्वळ गैरसमज आहे. काजल म्हणते की हे बघ सोहम, तुझ्या मनात जे काही सुरू आहे ना ते तुझ्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसतंय. सोहम म्हणतो की अरे वा, तुला माझा चेहरा वाचता येतो तर? तुला माझ्या चेहऱ्यावर काय दिसतंय हे तुला कळतंय तर? मग एक गोष्ट नीट लक्षात ठेव की माझ्या चेहऱ्यावर काहीही दिसत नाहीये आणि असलं तरी तुझ्याबद्दल काहीच नाहीये. आणि असं अजिबात समजू नको की मी भावनेच्या भरात बोलतोय, कारण मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. एक काळ होता तेव्हा मला वाटत होतं तुझ्याबद्दल खूप काही. मला वाटत होतं की तू मला हो म्हणावं आणि तेव्हा मात्र तू मला नकार दिला. मी तुला एवढं समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू ऐकला नाहीस. तू मला नकारच देत राहिलीस. तुझ्यासाठी अगदी मी नाही ते केलं, परंतु तू काय केलंस, तू मला मात्र प्रत्येक वेळी नकार दिलास. तू मला प्रत्येक वेळी नाकारलं. तू त्यावेळी तुला जे वाटलं ते केलं. आता यावेळी मला जे वाटतं ते मी करणार. मी माझा भूतकाळ बाजूला टाकलाय. मी माझा भूतकाळ विसरलोय आणि आता मला काय करायचंय हे माझं स्पष्ट आहे. मी आता माझं स्वतःचं नवीन जग निर्माण केलंय आणि माझ्या स्वतःच्या नवीन जगामध्ये मला मात्र तू माझ्या आसपास सुद्धा नकोस. काजल रडत असते. ती सोहमला विचारते की सोहम, तू काय म्हटलास? त्यावेळी सोहम म्हणतो की हो, तू बरोबर ऐकलंस की माझ्या जगामध्ये तू मला आसपास सुद्धा कुठे नकोय. आणि तिला विचारतो की पुन्हा बोलू का एकदा, कळलं नाही का तुला? काजल मात्र रडत असते आणि त्याच वेळी तिथे रजनी आलेली असते. रजनीला समजतं की ह्या दोघांमध्ये काहीतरी चाललं होतं आणि काहीतरी वेगळं आहे हे तिला कळलेलं असतं. त्यावेळी काजलची पाठ तिच्याकडे असते, त्यामुळे काजल लगेचच डोळ्यातलं पाणी पुसते. इकडे कला आणि अद्वैत झोपलेले असतात. कला खाली झोपलेली असते, अद्वैत वरती झोपलेला असतो आणि दोघंही विचारांमध्येच असतात. अद्वैतचं डोकं अक्षरशः दुखायला लागलेलं असतं, कारण मागच्या गोष्टी त्याला सारख्या आठवत असतात.
एकतर देव जे संकेत देतोय हे त्याला कळत नसतं. देवाचे संकेत खरे मानावे की आई बोलते ते खरं मानावं हेच त्याला समजत नसतं. हे सगळं काय चाललंय, आम्ही दोघं तर चांगले नवरा बायको नाही आहोत, तरी सुद्धा हे संकेत आमच्यासोबत का घडताय, प्रत्येक वेळी असं का घडतंय की आम्ही दोघं पुन्हा पुन्हा एकत्र येतोय, किंवा देव असं संकेत देतोय की तुम्ही एक बेस्ट कपल आहे, मला काहीच कळायला मार्ग नाहीये असं आता अद्वैतला वाटत असतं. त्यावेळी त्याला एक गोष्ट ही आठवत असते की कलाने आतापर्यंत मला खूप वेळा मदत केली आहे. म्हणजे तिने मला, मी ज्या मोठ्या मोठ्या संकटात अडकलोय त्या सगळ्या संकटातून तिनेच मला बाहेर काढले. ज्या मुलीने मला विनयभंगाचा माझ्यावर आरोप केला होता तेव्हा त्या गुन्ह्यातून सुद्धा कलाने मला अगदी इझी सोडवलं. त्यानंतर मिस्टर स्वामीनाथन यांची डील असेल की एवढी करोडोंची डील फक्त आणि फक्त कलामुळे फायनल झाली. नंतर अवॉर्ड शोला मी पोहोचू शकत नव्हतो तेव्हा सुद्धा कलानेच मला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. आतापर्यंत कलाने खूप वेळा मला वाचवले. प्रत्येक वेळी ती माझ्यासाठी धावून आली आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून ती माझ्यासोबत उभी राहिली आहे. या सगळ्या गोष्टीचा नक्की काय अर्थ होतो आता अद्वैतला कळत नसतं. अद्वैतच्या डोक्यात प्रचंड विचार चालू असतात. अक्षरशः तो डोकं दाबत असतो, एवढं त्याचं डोकं दुखायला लागलेलं असतं. तर कला विचार करत असते की मला माहिती आहे की चांदेकरला नक्की काय होतंय. चांदेकर आता एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतोय आणि मनात ठेवणं याला काही झेपत नाही. मला माहिती आहे अद्वैत चांदेकर आहे, तो मोडेल पण वाकणार नाही अशी याची वृत्ती आहे. काहीही जरी झालं ना तरी सुद्धा याच्या मनात काय चाललंय हा मला कधीही सांगणार नाही. चुकूनही मला बोलणार नाही की याच्या मनात काय चाललंय आणि मला शेअर करायचं तर लांबच राहिलं. अद्वैत आता उठून बसलेला असतो, कारण विचार काय त्याला नीट झोपू देत नसतात. त्यामुळे अद्वैत आता उठून बसलेला असतो, त्याच गोष्टींचा विचार करत असतो. अद्वैत उठल्यामुळे कलाही उठते. त्याच्याकडे बघून ती मनामध्ये म्हणत असते की देवा हे सगळं खूप कठीण आहे. म्हणजे याच्या मनात एवढ्या सगळ्या गोष्टी चालल्या तरी सुद्धा याला काही शेअर करायचं नाहीये माझ्यासोबत. मग शेवटी कलाही उठते आणि कला आता कपाटातून फर्स्ट एड बॉक्स काढते. नंतर कला सुद्धा तिथून उठते आणि कला कपाटातून मेडिसिनचा बॉक्स काढते. ती अद्वैतकडे बघून मनामध्ये विचार करत असते की कसा आहे हा चांदेकर, एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तरी सुद्धा याला संवाद कसा साधायचा ते कळत नाहीये. आता जर मी याला भांडण करायला सांगितलं ना तर हा पठ्ठ्या मात्र एका पायावर तयार होईल. आणि बायको काय भांडण करण्यासाठी असते का? आपण बायकोला सगळं काही मनातलं सांगू शकतो, तिच्या मनातलं ओळखू शकतो, तिच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. हे कसं चांदेकरला कळत नाही काय माहिती. परंतु याला हे सगळं कसं कळणार, याला हे सगळं कसं समजावून सांगू मी. शेवटी कला आता अद्वैतला त्याचं मेडिसिन आणून देते. अद्वैत कलाकडे बघत असतो पण काही रिॲक्ट करत नाही. कला पुन्हा झोपून घेते. मग अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की काय करू यार, माझ्या मनात हे सगळं वादळ चाललंय, याला कसं थांबवू मी आता. आणि ह्या बाईसोबत जर बोलायला गेलो ना तर ही फार इरिटेटिंग आहे, या सगळ्या गोष्टीचा वेगळाच काहीतरी अर्थ काढेल. त्यापेक्षा हिच्यासोबत न बोललेलंच बरं असं अद्वैत बेटर समजतो आणि अद्वैत शांत बसून घेतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोजने आता कला आणि अद्वैतचे डिवोर्स पेपर बनवलेले असतात आणि अद्वैतला ते डिवोर्स पेपर देत ती म्हणत असते की अद्वैत, एकदा की या डिवोर्स पेपरवर त्या मुलीची सही झाली ना तर मात्र तू या सगळ्या नात्यातून मोकळा झालास. कलाने ही गोष्ट ऐकलेली असते आणि तिला कळलेलं असतं की सरोज मॅडमने डिवोर्स पेपर बनवून आणले आणि डिवोर्स पेपरवर त्यांनी अद्वैतची सही सुद्धा घेतली आणि फक्त माझ्या सहीची वाट बघताय. त्यामुळे कलाला आता खूप वाईट वाटलेलं असतं. कला रडत असते आणि मग त्यानंतर कला आतमध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की जर तुझ्यामध्ये आणि सरोज मॅडम मध्ये सगळ्या काही जर गोष्टी आधीच ठरलेल्या होत्या तर हा सगळा पराक्रम करायची काय गरज होती, हे रेघाटायची काय गरज होती. म्हणजे ती त्या बोर्ड बद्दल बोलत होते. जी काही समानता आणि भिन्नता अद्वैतने मांडलेली असते ते सगळं करायची काय गरज होती जर तुम्हाला हेच पाहिजे होतं तर. आणि काय अद्वैत, तू डायरेक्टली सह्या करून सुद्धा मोकळा झालास. मला तर विश्वासच बसत नाहीये या सगळ्या गोष्टीवर. काय करावं मला हेच कळत नाहीये. त्यावेळी अद्वैत म्हणतो की गप्प बस. तर कला म्हणते की काय गप्प बसू चांदेकर, तुला कळतंय का तू काय केलंयस ते, तू सह्या केल्याय पेपर्सवर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मी पेपर्सवर कुठल्याही प्रकारच्या सह्या केलेल्या नाहीयेत, कारण मला या नात्याला अजून एक चान्स द्यायचा आहे आणि मी या नात्याला अजून एक चान्स देणार आहे. असं अद्वैत जेव्हा कलाला म्हणतो तेव्हा कलाचे डोळे आता भरून येतात. कला पुन्हा ते डिवोर्स पेपर चेक करून बघत असते आणि त्यामध्ये तिला खरंच जाणवतं की अद्वैतने कुठल्याही प्रकारची सही डिवोर्स पेपरवर केलेली नाहीये. त्यामुळे ती खुश होते आणि अद्वैतकडे बघत असते आणि त्यातून तिला कळलेलं असतं की अद्वैतने तर कुठल्याही पेपरवर सह्या केलेल्या नाहीये. त्यामुळे कला खूप खुश होते. अद्वैतने अजून एक नात्याला चान्स दिलेला असतो आणि त्या संधीचं काही करून कलाला सोनं करायचं असतं, याच विचारामध्ये कला असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा
And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.